रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा भाग दुसरा आहे। गेल्या भागामध्ये सायंकाळी कीर्तन जर असेल 6च्या पुढे अगदी 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तर कोणते राग जनरली गायचे ते मी सांगितलं। आता बऱ्याच जणांचं मत असं आहे की सर आमचं म्हणजे आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम हे आमचे सकाळी 10 ते 12 या दरम्यान असतात, म्हणजे दिवसाचा दुसरा प्रहर। रात्री बी दुसऱ्या प्रहरामध्येच कार्यक्रम असतात आणि दिवसाही लक्षात ठेवा दुसऱ्या प्रहरामध्येच कार्यक्रम असतात। याचं फार मोठं कारण आहे, त्याचा काहीतरी विचार करू आपण। पण याच वेळेला सर आमचं कीर्तनाचे प्रसंग येतात, मग ते कुठलंही असेल, ह्याचं असेल 10व्याचा असेल किंवा वर्षश्राद्धाचा असेल, तर या वेळेला कोणते राग गावेत खूप जणांचा प्रश्न आहे। तर लक्षात ठेवा हा कालावधी द्वितीय प्रहराचा म्हणजे अतिशय शुभ कालावधी हा मानला जातो। 9 ते 12 हा जो दुसरा प्रहर आहे हा सत्वगुणी आणि यामध्ये मेंदू अतिक्रियाशील असतो। कोणतंही कार्य त्यातल्या त्यात माझे जे भक्त जन आहेत या भक्तांसाठी सर्वात शुभ असणारा कालावधी म्हणजे हा। सेवा म्हणजे महान भगवत भक्त हनुमंतराया भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा, आलं का लक्षात? ह्या अभंगावरनं हे लक्षात येतं की भक्ताने भक्ताची सेवा करणे, भक्ताने भक्ताशी एकत्रित येणे या कालावधीमध्ये शुभ मानलं जातं। जर महान भगवत भक्त म्हणजे हनुमंतरायांना 9 सव्वा 9च्या पुढे बरं का, जे कर्जबाजारी झाले, ज्यांचं कर्ज फिटत नाही, अशा व्यक्तींनी लक्षात ठेवा जर दररोज हनुमंतरायांना लाल फूल, लाल रंगाचं कोणतंही फूल जर हनुमंतरायांना वाहिलं 9 ते 12 या कालावधीमध्ये आणि त्यातल्या त्यात 9 ते 10 या कालावधीमध्ये, इतका याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो। तुम्हाला धनलाभ ही या कालावधीमध्ये मिळतो। भक्ताची सेवा म्हणजे भगवंताची सेवा, ते दारवंट आहेत लक्षात ठेवा, देवाकडे घेऊन जाणारे आहेत। त्याच्यामुळं त्यांना जर तुम्ही प्रसन्न ठेवलं हनुमंतरायांना तर तुमचा कितीही कर्ज असू द्या, एक 3-4 महिने अशा पद्धतीनं करा, किती परिणाम तुम्हाला व्यवस्थितरित्या वाटतोय। मग भक्त काय असतात हे तुमच्या लक्षात येईल। विषयांतर झालं जरा, परंतु बरेच माझे जे संप्रदायामध्ये असणारे लोक आहेत ते रात्रंदिवस संपत्तीसाठी किंवा ती मिळण्यासाठी झगडत असतात। हे तुम्ही करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अनुभव येईल, एका आठवड्या 2 आठवड्यामध्येच अनुभव येईल। जेवढं काही कर्ज आहे तेवढं सर्व फिटून जाईल। त्या पद्धतीनं तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्या पद्धतीनं तुम्हाला भगवंताचं मार्गदर्शन मिळेल आणि लक्ष्मीची प्राप्ती निश्चितरित्या होईल। आणि या दरम्यान जर तुम्ही या रागामध्ये गायन केलं, फक्त या वेळेला कुठला राग गायचा नाही तो मी सांगतो। आता शुद्ध सारंग, सारंग मध्ये प्रकार आहेत लक्षात ठेवा, मधमाद सारंग, हे राग तुम्ही या वेळेला गाऊ शकता। फक्त गौड सारंग या वेळेला नाही गायचं। गौड सारंग हा सायंकाळी 9 ते 11 या वेळेला सारंग मधला तेवढा राग सायंकाळी तुम्ही गायला। असे बरेच राग आणखीन राहिले, पण जनरली तुम्हाला जे येतात ते राग मी सांगतो। आता मधमाद सारंग सर्वांना येतो, किंवा शुद्ध सारंग मध्ये, किंवा बिलासखानी तोडी आहे, गुर्जरी तोडी आहे, मियाकी तोडी आहे, म्हणजे हे तोडी राग तुम्ही या वेळेला या कालावधीमध्ये
गाऊ शकता. आता पहा, सुरुवातीला भीमपलास आलं का लक्षात, किंवा सुहा, राग सुहा. आता हे सांगतोय ते राग बऱ्याच जणाला म्हणजे माहीत सुद्धा नाही. खाटराग माहित आहे का तुम्हाला? खाटराग नाही माहित. मग जे माहित नाही ते सांगत नाही तू. आसावरी राग सर्वांना माहिती. आसावरी हे राग या कालावधीमध्ये जर गायले तर ते भगवंताला आवडणारे, या कालावधीमध्ये आवडणारे ते राग आहेत. जौनपुरी या वेळेला तुम्ही गाऊ शकता. फक्त बरवा राग, आता बरवा राग मारवा नव्हे बरं का, बरवा म्हणतो. बरवा राग जो आहे तोही या वेळेला गायला तर चालतो. म्हणजे मधुवंती जर तुम्हाला गायचा असेल, लक्षात ठेवा, तर मधुवंती राग हा 12च्या पुढे जनरली गायचा असतो. ट्रान्सपरंट ज्या वेळेला होतं त्या वेळेला मधुवंती. आलं का लक्षात? तर हे जेवढे राग कधी कधी फुलं टाकल्यानंतर शेवटचं चरण किंवा अभंग राहिलेला असेल तर अभंगाचं उत्तरांग हे 12च्या पुढे जर कालावधी गेला तर मधुवंती रागामध्ये तुम्ही जर गायलं तर अतिशय उत्कृष्ट होतं. तर कुठले कुठले राग सांगितले माझ्या मते सर्वांच्या लक्षात आलेलं असावं. याशिवायही आणखीन राग आहेत, ध्यानात आलं का तुमच्या? परंतु जे जनरली आपल्या कीर्तन परंपरेमध्ये चालतात, म्हणजे सजासजी तुम्हाला गाता येतील. आता भीमपलास सगळ्यांना गाता येतो, सारंग सगळ्यांना गाता येतो. फक्त गौड सारंग या वेळेला नाही गायचं. बिलासखानी तोडी हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले. तुम्हाला जर समजत नसेल तर वेगवेगळे चॅनल आहेत. भैसर रागातील कीर्तनचाली आहे, संताचे संगती भैसर आहे, हरिहर भैसर आलाप, वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवा, भैसर भजन कीर्तन किंवा भैसर सिद्धांत दृष्टांत. फक्त हरिनामासाठी जवळजवळ 5-6 चॅनल आहेत. या चॅनलपैकी तुम्हाला कुठे ना कुठे कोणता ना कोणता तुम्हाला राग निश्चित दिसेल. त्या रागाचा तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करा हे सांगितलेल्या रागाची, आणि हेच राग तिथं गाण्याचा प्रयत्न करा. शेवटी आपण काय भाव ठेवतोय त्याच्या पाठीमागं आणि किती श्रद्धा आहे आपली बघताना. ब्रेन तर क्रियाशील असतो, सगळी कार्य करण्यासाठी खूप ऍक्टिव्ह असतो, आणि हा ब्रेन ऍक्टिव्ह असल्यामुळं आपल्याकडून सर्व प्रकारची कार्य या वेळेत घडून येतात. आणि सत्व गुणाने युक्त असा हा कालावधी असल्यामुळं यामध्ये फक्त या कालावधी जेवण करू नये. लक्षात ठेवा, जेवणाचा कालावधी 12च्या नंतर आहे. शॉर्ट बट स्वीट अगदी भैसर हरिपाठ हरिकीर्तन या चॅनलवरती हा भाग दुसरा, पहिलाही भाग याच्यावरतीच अपलोड केलेला आहे. तर पहा, आणखीन कोणाची काय शंका जर असेल तर कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा सर्व भक्तजनांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करावी. कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.